दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावामध्ये तिहेरी हत्याकांडचं जी घटना उघडकीस आलेली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि तुम्ही माझ्या जर डाव्या साईडला जर बघू शकता तर ही जी इमारत आहे मस्के कुटुंबियाची त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे आणि जेव्हा ही घटना समजली तेव्हा सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक असेल किंवा सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी आलेले आहे आणि एकंदरीत या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। खरं म्हटलं तर बोरामणी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नंदिनी हॉटेलच्या पाठीमागचा हा परिसर आहे, त्यामध्ये मस्के कुटुंबीय राहतात। एकंदरीत प्राथमिक माहितीनुसार प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्याकांड झाल्याचा संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे आणि त्या दृष्टीनं सोलापूर तालुका पोलीस असेल, LCB पथक असेल किंवा ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी या ठिकाणी तपास करत आहे। एकंदरीत या हत्याकांडामध्ये 3 जणांचा या ठिकाणी खून झाल्याची माहिती समोर आलेली आहे। नेमकी ही घटना कशी घडली, आरोपी कोण आहेत याचा तपास पोलीस करत आहे। मात्र आरोपीच्या मागावर तालुका पोलीस असेल, LCB पथक असेल ते या ठिकाणी लागलेलं आहे आणि लवकरच आरोपीला जेरबंद करेल अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी वर्तवत आहेत। एकंदरीत या हत्याकांडामध्ये ज्यांचं खून झालेलं आहे त्यांची जर नावे जर बघायची झाली तर गायत्री सुधाकर मस्के वय 42, त्यांची मुलगी प्रिया मस्के वय 18 आणि त्यांचा 10वी शिकत असलेला मुलगा शिवराय मस्के वय 16 या तिघांची निर्गुणपणे या ठिकाणी तिघांचा निर्गुणपणे खून करण्यात आलेला आहे आणि यांचे जे मृतदेह आहेत सकाळच्या सुमारास घरात आणि गच्चीवर या ठिकाणी आढळलेलं आहे। एकंदरीत मस्के कुटुंबीय बोरामणीच्या गावापासून जवळ असलेल्या वस्तीवर या ठिकाणी राहतात। मस्के कुटुंबियांचे जे परिवार आहेत त्या ठिकाणी राहण्यास आहेत। मात्र एकंदरीत हा जो प्रकार घडलेला आहे, हा जो हत्याकांडाचा थरार घडलेला आहे त्यामुळे एकंदरीत पोलीस दलात खळबळ उडालेला आहे आणि एकंदरीत ज्या या 3 जणांमध्ये गायत्री या ज्या विधवा आहेत म्हणजे त्यांच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं होतं आणि गायत्री मस्के या आपल्या 2 मुलांसह याच इमारतीमध्ये राहण्यास होत्या। मात्र अचानकपणे ही घटना घडल्यानंतर पोलीस दलाने देखील तपासाची चक्रे वेगाने फिरवलेले आहे। पंचनामा असेल किंवा फॉरेन्सिक पथक असेल ते घटनास्थळी दाखल झालेलं आहे। डॉग स्क्वॉड देखील झालेला आहे। सकाळपासूनच तालुका पोलीस असेल, LCBची टीम असेल किंवा ग्रामीण पोलीस दल या घटनेमागं नेमकं कोणाचा हात आहे याचा तपास करत आहे। मात्र तुम्ही जर बघत असाल तर माझ्या डावीकडं म्हणजे इथून जवळपास सोलापूरहून हैदराबादकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। त्या महामार्गाला लागूनच नंदिनी हॉटेल आहे। त्या नंदिनी हॉटेलच्या पाठीमागे या ठिकाणी शेतात ही वस्ती आहे आणि या ठिकाणी मस्के कुटुंबीय राहतात आणि याच ठिकाणी ही खुनाची थरारक घटना घडलेली आहे। एकंदरीत 3 जणांचा या ठिकाणी खून झालेला आहे आणि या घटनेमुळं खळबळ जरी उडाली असली तरी नेमकी ही घटना कशामुळे घडली, याच्यामागे कोणाचा हात आहे याचा तपास पोलीस करत आहे। पोलिसांनी संपूर्ण परिसर या ठिकाणी सील केलेला आहे। सकाळपासूनच पोलीस कर्मचारी असेल, तपास पथक असेल बारकाईने सर्व गोष्टींचा या ठिकाणी तपास करत आहे आणि लवकरच आरोपीच्या मागावर असून आम्ही आरोपींच्या मुसक्या आवळू असा एक विश्वास तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे सर यांनी व्यक्त केलेला आहे। LCBची जी पथके आहेत विविध पथके देखील आरोपीच्या मागावर या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत हा जो मस्के परिवाराचा जो हत्याकांडाचा जो प्रकार आहे आणि ही जी घटना घडलेली आहे त्या घटनेवरून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत आणि 3 जे मृतदेह आहेत ते सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्यात आलेले आहे। त्यांचं जे पोस्टमॉर्टम ते सुरू आहे। पोलीस विविध अँगलने या ठिकाणी बारकाईने याचा तपास करत आहे। एकंदरीत बोरामणी गावाच्या बाजूला असलेल्या वस्तीमध्ये तिहेरी हत्याकांडामुळे जी घटना घडलेली आहे त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरलेला आहे। लवकरच पोलीस आरोपीच्या मागावर असून त्याच्या मुसक्या आवळणार असल्याचा एक विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी आलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत। जवळ सोबत अकबर बागवान, लोकप्रतिनिधी, सोलापूर।